नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. NMMS परीक्षा 2025 त्यामधील बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅट हा जो विषय आहे त्या विषयामधील जे टॉपिक आहेत ते टॉपिक वाईज आपण आता इथं स्टडी करणार आहोत. आपला पहिला टॉपिक आहे त्याचं नाव आहे नंबर सिरीज. तर बघा आपण चालू करूया आपल्या टॉपिकला नंबर सिरीजला. नंबर सिरीज मध्ये नेमकं आहे काय? नंबर सिरीजला म्हणतात संख्या मालिका. बघा एकूण तुम्हाला 3-4 संख्या दिले जातील आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येतंय हे आपल्याला सांगायचं आहे. मग बघा हे जे नंबर आहेत ते नंबरामध्ये काही ना काहीतरी संबंध असतात, ते रिलेशन असते, ते लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. मग ते रिलेशन कसं असू शकते? तर बघा ते नंबर वाढत असतील, एका विशिष्ट क्रमाने काय होत असतील, वाढत असतील, तर त्याच्यामध्ये बेरजेचं रिलेशन येणार आहे. समजा एका विशिष्ट क्रमाने ते कमी होत असेल म्हणजे त्यांच्यातला जो नंबर, आता हे 2 नंबर आहेत, त्या 2 नंबर मधला जो फरक आहे तो काही विशिष्ट क्रमाने कमी होत असेल तर त्यांच्यामध्ये वजाबाकीचं रिलेशन येणार. काही ठिकाणी ते संख्या आहेत ना त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो फरक बघा एखाद्या गुणाकाराच्या पद्धतीने वाढत असेल तर गुणाकाराचा संबंध येणार आहे, भागाकाराचा संबंध सुद्धा येणार आहे. तसंच त्या 2 संख्या आहेत त्यांच्यामधला जो फरक, समजा काही ठिकाणी वर्गसंख्या सुद्धा येऊ शकते, वर्गसंख्या येऊ शकते, काही ठिकाणी काय बघा घन येऊ शकते, कुठल्या तरी संख्येचा तो घन असू शकतोय. त्याच पद्धतीनं त्या 2 संख्यांमधला फरक हा मूळ संख्या सुद्धा येऊ शकतोय. एवढंच येते. ह्याच गणितीय क्रिया येतात बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. काही ठिकाणी काही संख्येचं वर्ग असतील, घन असेल आणि काय बघा त्या मूळ संख्या सुद्धा असू शकतात. मग हा संबंध, हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीनं नंबर सिरीजचं जो पण काही प्रॉब्लेम येईल, जो पण काही क्वेश्चन येईल तो सॉल्व्ह केला पाहिजे. मग पहिल्यांदा मी आता काय केलेलं आहे, इथं 1 ते 30 पर्यंतचं काय बघा वर्ग दिलेला आहे, ते वर्ग पाठच असले पाहिजेत. 1 ते 30 पर्यंतच्या संख्येचं वर्ग. वर्ग काय असते? वर्ग म्हणजे काय? आता बघा मी इथं जर तुम्हाला 3 चा वर्ग विचारला, कुणाचा 3 चा वर्ग, तर तुम्ही काय करताय? 3 गुणुले 3 म्हणजे 3 चा 2 वेळा गुणाकार. 3 गुणुले 3 इज इक्वल टू 9 म्हणजे किती येतोय तो? 9 येतोय. 3 गुणुले 3 बरोबर किती आलेला आहे? 9 आलेला आहे. बघा 3 चा वर्ग 6 नव्हे, 3 चा वर्ग 6. 3 चा आपल्याला पाडा म्हणायचा नाही तर 3 चा वर्ग करायचा आहे, म्हणजे 3 चा 2 वेळा गुणाकार करायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काय बघा 1 ते 30 पर्यंतचं वर्ग पाठ असलं पाहिजे. बघा तुम्ही 20 पर्यंतचं वर्ग आपल्याला पाठ असतील, काही विद्यार्थ्यांना 20 पर्यंतचं वर्ग काय असतील? पाठ असतील. परंतु 21चा वर्ग बघा किती आहे? 441 आहे. आणि तसाच 29चा वर्ग किती आहे बघा? 841. इथं पण 41 शेवटी आहे आणि 21च्या वर्गाच्या शेवटी सुद्धा 41 आहे. 22चा वर्ग बघा, 22चा वर्ग किती आहे? 484 आहे. त्याच पद्धतीनं बघा 28चा वर्ग किती आहे बघा? 784 आहे. 23चा वर्ग बघा 529 आहे आणि 27चा वर्ग बघा 729 आहे. 24चा वर्ग किती? 576 आहे आणि 26चा वर्ग इथे दिसतोय का? 676 आणि 25चा वर्ग किती आहे? 625. अशा पद्धतीनं 30 पर्यंतचं वर्ग पाठ हे असलंच पाहिजेत. हा, ते पाठ करा तुम्ही. काय बघा लिहून काढा एखाद्या कागदावरती आणि ते चिकटवा. अशा पद्धतीनं ते पाठ करा. त्यानंतर बघा आपल्याला 1 ते 15 पर्यंतच्या संख्येचं घनपाठ पाहिजे. आता घन म्हणजे काय? आता घन म्हणजे समजा आपल्याला 5 चा घन काढायचा आहे. कुणाचा? 5 चा घन. 5 चा घन म्हणजे 5 चा 3 वेळा गुणाकार. 5 गुणुले 5 गुणुले 5. 5 चा किती वेळा गुणाकार? 3 वेळा गुणाकार. आणि 5 चा 3 वेळा गुणाकार किती येतोय? 125 येतोय. 5 चा बघा 2 वेळा गुणाकार किती येणार? 25 येणार आणि 25 चा 125, 125 म्हणजे 5 चा घन किती आला? 125 आला. अशा पद्धतीनं आपल्याला 15 पर्यंतच्या संख्येचं बघा कमीत कमी 10 पर्यंतच्या संख्येचं घन तरी काय करा? पाठ करा. 10 चा घन किती असतोय? 1000 असतोय. 9 चा घन 729 आहे. 8 चा घन 512 आहे. 7 चा घन 343 आहे. 6 चा घन 216 आहे. 5 चा घन 125 आहे. 4 चा घन 64 आहे. 3 चा घन 27 आहे. 2 चा घन 8 आहे आणि 1 चा घन हा 1 आहे. 1 ते 15 पर्यंतच्या संख्येचं पाठ करा. तर कमीत कमी 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचं घन हे पाठ असलंच पाहिजेत नंबर सिरीजचं जर क्वेश्चन सोडवायचं असतील तर. त्यानंतर बघा पुढली गोष्ट एक महत्वाची लागते ती म्हणजे प्राईम नंबर.
प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या. आता मूळ संख्या कशाला म्हणतात, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एकने भाग जातो, तिला काय म्हणतात, एकने भाग जातो, तिला मूळ संख्या असं म्हटलं जातं. आता त्याच संख्येनं मी तुम्हाला एक उदाहरणात देतो. मूळ संख्या 41 ही मूळ संख्या, हिला बघा फक्त त्याच संख्येनं म्हणजे कुणी, तर 41 न भाग एक जातो, 41 ने एक भाग जातो, त्याच पद्धतीनं तिला 1 न भाग जातो. अशा फक्त दोनच संख्येनं भाग जातो. जर दोनच संख्येनं भाग जात असेल तर तिला मूळ संख्या असं म्हणायचं. ज्या संख्येला त्याच संख्येनं आणि 1 न भाग जात असेल तर तिला मूळ संख्या असं म्हणायचं. आता 12ला काय बघा, 12ला कोणी कोणी भाग जातो, तर 12ला 12 न भाग जातो. कुठल्याही संख्येला त्याच संख्येनं भाग हा जातोच. कुठल्याही संख्येला 1 न सुद्धा भाग जातो. 12ला 12 न भाग जातोय, 1 न भाग जातोय, 12ला 3 न भाग जातोय, 12ला 4 न सुद्धा भाग जातोय. म्हणजे इथं बघा, इथं काय बघा, 12ला भाग जाणाऱ्या संख्या किती आलेले, 4 आलेले आहेत. मी अनेक सांगतो तुम्हाला, कुठल्याही संख्येला जर भाग जाणाऱ्या संख्या 2च असतील तर तिला मूळ संख्या म्हणायचं. आणि कुठल्याही बघा संख्येला 2 पेक्षा जास्त असतील, भाग जाणाऱ्या संख्या 2 पेक्षा जास्त असतील तर तिला मूळ संख्या म्हणायची. इथं 12ला बघा एकूण भाग जाणाऱ्या संख्या 4 आहेत, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. मूळ संख्या ओळखायच्या अशा पद्धतीनं. एक बघा प्राईम नंबर मूळ संख्या, ह्या 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या बघा 25 आहेत. किती आहेत, 25 एवढ्या मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 50 पर्यंत किती आहेत, तर 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. ह्या मूळ संख्या सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण चालू करूया नंबर सिरीजचा पहिला क्वेश्चन. तर क्वेश्चन बघा आपला, हा टाईप नंबर 1 असं म्हटलं तरी चालतंय, ह्या टाईप मध्ये असणार, टाईप नंबर 1 म्हटलं तरी चालतंय. ह्याच्यामध्ये काय बघा, प्रश्नचिन्ह दिलेलं असेल आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येते, कुठलं बघा योग्य पर्याय येतोय तो आपल्याला सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक पहिला बघा, इथं काय दिलेलं आहे, 35 दिलेला आहे, 99 दिलेला आहे, 423 दिलेला आहे, 504 दिलेला आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येते ते सांगायचं आहे. तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा, बघा आता आपण डायरेक्ट काय करूया, या 35 आणि 99 मधला फरक काढूया. 99 आणि 35, काही विद्यार्थी फरक कसा काढणार, तर 99 मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करणार, 99 वजा 35, 9 5 गेलं 4 आणि 9 3 गेलं 6. आता हे झालं काय बघा, हुबी वजाबाकी. ही वजाबाकी कशी झाली, हुबी वजाबाकी. वजाबाकी जास्तीत जास्त आडवी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्या संख्या कशा लिहिलेल्या आहेत, 35 आणि काय बघा 99 अशा लिहिलेल्या आहेत ना, अशीच वजाबाकी करा. हे असं लिहून घेण्यासाठी वेळ घालवू नका. डायरेक्ट काय बघा, ह्या 9 काय बघा, ह्या 9 हे 5 घालवा, उरतंय किती 4 आणि ह्या 9 काय बघा हे 6 घालवा, 3 घालवा, उरतंय किती 6, 64. अशी डायरेक्ट वजाबाकी करता आली पाहिजे. आडव्या संख्येची वजाबाकी सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. बघा ह्यांची वजाबाकी किती येते, तर ह्यांची वजाबाकी येते 64 येते. त्यानंतर काय बघा, 99 आणि 423 मध्ये कितीचा फरक आहे, किंवा 423 मधून 99 वजा करा. मी काय करतोय बघा, ह्या 3तनं 9 जात नाही, म्हणजे 13तनं 9 घालतो, उरतंय 4. त्यानंतर ह्याच्याला 1, त्यानंतर 12तनं काय बघा 10 गेलं, उरलं 2 आणि ह्याच्याला 1, 4तनं 1 गेला, उरलं किती 3. तर 423 मधून 99 गेलं की 324 राहतं. आणि 423 आणि 504 मधला फरक, किंवा 504 मधनं 423 तुम्ही घालवा, तर येते किती, 504 मधून 423 केल्यानंतर 4तनं 3 गेलं की उरलं 1 आणि इथं बघा 81 राहत. आता बघा 64 324 81, आता पुढं काय येईल हे काय आपल्याला कळतंय काय, तर नाही, आपल्याला काय लक्षात येणं झाले. तर हे 64 नेमकं काय आहे, तर 64 नेमकं 8चा वर्ग आहे. 324 काय आहे, तर हा 18चा वर्ग आहे. 81 काय, 9चा वर्ग आहे. मग आता पुढे कितीचा वर्ग केला पाहिजे, किंवा किती मिळवलं पाहिजे, तर आपल्याला उत्तर निघून जाईल. तर बघा हे 8 कसं केलेलं आहे तिने, 8 हे तर दिसतंय 3 आणि 5, ह्या दोघांची बेरीज करा, किती येते 8 येते बघा 8. आणि ते 8 म्हणजेच किती, 8चा वर्ग केलेला आहे, तो 8चा वर्ग 64 मिसळलेला आहे, त्या 35 मध्ये 99 आलेला आहे. 99 इथं 9 अधिक 9 दिसते 18,
ते 18चा त्या केलेला काय वर्ग केलेला आहे. 18चा वर्ग आलेला आहे 324 आणि ते 99 मध्ये 324 काय केलेला आहे मिसळलेला आहे. आता या तिघांची बेरीज करा. 4, 2 आणि 3 ची. 4 आणि 2 किती 6, 6 आणि 3 किती झालं 9. त्या 9चा केलेला आहे वर्ग 81 आणि तो 81 या 423 मध्ये काय केलेला आहे मिसळलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे 5 अधिक 0 अधिक 4 ह्यांची बेरीज ती किती येते 9. त्या 9चा वर्ग करायचा तो किती येतोय 81 आणि ते 81 आपल्याला 504 मध्ये मिसळायचं आहे. तर येणार किती 504 अधिक 81 बघा तुम्ही इथं डायरेक्ट करू शकता किंवा इथं करा. 4 आणि 1 5 इथं 8 आणि 5 585 हे त्याचं बरोबर ऑप्शन क्रमांक 1. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. बघा मी प्रश्न तुम्हाला ज्यावेळी इथं दाखवतोय तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा सुटत नसेल तर तुम्ही बघा. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. आता दुसरा प्रश्न सोडवायचा कसा बघा. तुम्हाला हा प्रश्न सुटतोय का नसेल तर मी सांगतो बघा. प्रश्न क्रमांक दुसरा 2 पासून 9 तयार झालेला आहे. 9 पासून 28 तयार झालेला आहे. 28 पासून 65. बघा कधी पण बघण्याचा दृष्टिकोन असा ठेवायचा की नियरेस्ट स्क्वेअर आणि नियरेस्ट क्यूब म्हणजे बाबा कुठल्या तरी संख्येचा हा स्क्वेअर आहे का वर्ग आहे का किंवा कुठल्या तरी संख्येचा घन आहे का हे बघायचं. आता इथं बघायला गेलं तर 2 राहून दे 9 राहून दे तुम्हाला 28 तरी लक्षात येते कुणाचा घन आहे कुणाच्या तरी घनाच्या जवळ आहे बघा. 65 कुठल्या तरी संख्येच्या घनाच्या जवळ आहे बघा म्हणजे तेच केलेलं आहे. 65 म्हणजे काय तर 65 म्हणजे 4चा घन 4चा घन किती आहे 64 अधिक 1 केलेलं आहे म्हणजे 65. त्यानंतर 28 कुठल्या संख्येचा घन आहे 3चा घन किती आहे 3चा घन 27 आहे अधिक 1 केल्यानंतर किती येते 28. त्यानंतर हा 2चा घन अधिक 1 केलेला आहे किती 2चा घन 8 येतोय 8 अधिक 1 9 झालं आणि 1चा घन अधिक 1चा घन किती आहे 1च आहे आणि 1 अधिक 1 किती झालं 2 आलेलं आहे. पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय केलं पाहिजे होतं 5चा घन अधिक 1 केलेलं होतं. 5चा घन बाबा असतोय किती 125 अधिक 1 उत्तर किती आहे 126. प्रश्नचिन्हाच्या जागी 126 येणार आणि ते ऑप्शन मध्ये 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे. आपलं 3 क्रमांक हा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. 16 पासून 8 झालेला आहे. 16 पासून किती झालेला आहे 8 झालेला आहे. 8 पासून 8 झालेला आहे परत 8च आहे 30 संख्या आलेली आहे. 8 पासून 12 झालेला आहे. 12 पासून 24 झालेला आहे. 24 पासून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते सांगायचं आहे. 16 पासून 8 आपल्याला असं वाटतं की ती 16च्या निम्म आहे तर 16च्या निम्मच आहे. 16च्या निम्म किती असते 8 असते म्हणजे 16 गुणुले 1/2 करा म्हणजे 16चा अर्धा तर किती आला 8 आला. 16 गुणुले 1/2 1/2 म्हणजे अर्धा. आपण असं सुद्धा लिहू शकतोय 16 गुणुले 0.5 0.5 लिहा किंवा 1/2 लिहा तर 16चा निम्म किती झालं 8 झालं. ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढे काय लिहूया तर आता बघा इथं 8 आलं म्हणजे हे 8 दिसते काय बघा हे 8. त्यानंतर हे 8 पासून हे 8 तयार करायचं आहे. 8 ला असं किती न गुणला असेल 1 न गुणला असेल 8 1 की 8 हे 8 आला काय बघा इथला 8 आला इथला. आता हे 8 पासून हे 12 तयार करायचं आहे. कसं तयार करणार तर 8 गुणाकारामध्ये पहिल्यांदा आपण किती केलं गुणाकार 0.5 चा केला त्यानंतर 1 चा केला. आता इथं कितीचा करायला पाहिजे 1.5 चा गुणाकार करायला पाहिजे आणि 8 गुणुले 1.5 किती येते जर 15चा पाडा येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. 15 8 20 120 असे आणि इथं काय बघा दशावचिन्ह एका संख्येनंतर म्हणून या 0 नंतर मी दशावचिन्ह देतो किती आलं 12 आलं म्हणजे 8 गुणुले 1.5 किती आलं 12 इथं आले काय 12. आता ह्या 12 पासून 24 तयार करायचं आहे. कसं केलं असेल तर 12 गुणुले 2 केला असेल 12 दुनी 24 आलं. बघा गेलं तर पहिल्यांदा 0.5 न गुणलेलं होतं त्यानंतर बघा 1 न गुणलं त्यानंतर 1.5 न गुणलं त्यानंतर 2 न गुणलेला आहे. पॅटर्न तयार झालेला आहे. 0.5 च्या फरकानं पुढे चालत आहे. आता इथं तुम्ही 24 ला किती न गुणणार 2.5 न गुणणार आहे. 24 ला 2.5 न गुणणार. आता बघा 24 ला जर 2.5 न गुणणार जर गुणत बसला तर वेळ घालवू नका तुम्ही 24 2.5 म्हणजे काय असते 2.5 म्हणजे काय तर 5/2 ते 5 च्या निम्मा असते ना तर 5/2 लिहा. इथं बघा बे के बे इथं बे के बे बे दोन्ही 4 ह्या 2 न ह्या 24 ला भाग जातोय किती येते 12 येते आणि 12 गुणिले 5 किती येते 60 येते. 12 पंचा 60 म्हणजे उत्तर किती आलं 60. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 हा एक मोठा प्रश्न आहे बघा.
तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला सुटतोय काय बघा. तर इथं अशा पद्धतीनं प्रश्न असेल तर ह्याच्यामध्ये 2 सिरीज तयार होतात. अल्टरनेटिव्ह नंबर घ्यायचा. तर 13 आणि 14 सोडायचा, 27 घ्यायचा. 27 त्याच्या मधला नंबर सोडून काय बघा 55 घ्या. 55 आणि त्या मधला नंबर सोडून 111 अशी एक सिरीज तयार करायची. म्हणजे कोणाकोणाची 13ची, 27ची, 55ची आणि 111ची. ह्यांच्यामध्ये काही ना काहीतरी रिलेशन असणार. बघा 13 पासून 27 तयार कसं झालेलं आहे, ह्या 13 पासून 27 तयार कसं झालेलं आहे. तर 13ची काय केलेली आहे, दुप्पट केलेली आहे. 13 दुनी 26 येणार आणि 26 मध्ये एक मिसळलेला आहे. किती येणार, 27 येणार. आता 27 पासून 55 कसं तयार केलं असेल, तर त्याच पद्धतीनं 27चा गुणाकार 2 संघ केलाय. 27 दुनी 54 आणि त्याच्यामध्ये एक मिसळलेला आहे, 55 आलं. आणि 55 पासून 111 कसं तयार झालं, 55ची दुप्पट केली, 55 गुणिले 2 केलं, अधिक 1 केलं. सगळीकडे बघायला गेलं तर गुणिले 2 अधिक 1 केलेला आहे, गुणिले 2 अधिक 1 केलेला आहे आणि गुणिले 2 अधिक 1 केलेला आहे. ही सिरीज कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता आपण नंबर घेऊया बघा 14, त्यानंतर 1 सोडून 27, त्यानंतर 1 सोडून हा प्रश्नचिन्ह आणि 1 सोडून काय बघा 105. तर काय बघा 14 तर 27, त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर काय बघा येणार 105. आता ह्यांच्यामधलं रिलेशन काय आपण शोधून काढूया. 14 पासून 27 तयार झालेला आहे. कसं, तर 14 गुणाकारामध्ये 2 केलेला आहे आणि आता इथं वजा 1 केलेला आहे. वजा 1 किती येणार, 27 येणार. त्यानंतर 27 पासून क्वेश्चन मार्क तसंच तयार करायचं. 27 गुणिले 2 करा आणि वजा 1 करा. 27 दुनी 54, 54 वजा 1 किती येणार, 53. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता 53 पासून ह्या 53 इथं प्रश्नचिन्हाच्या जागी किती येणार आहे, 53 येणार आहे. आता 53 पासून 105 कसं तयार करणार, तर 53 गुणिले 2 करणार आणि वजा 1 करणार. 53 दोन्ही किती असणार, 106 आणि 106 मधनं 1 गेला, उरला किती 105 उरलेला आहे. अशा पद्धतीने बघा ह्याच प्रश्नामध्ये 2 सिरीज तयार झालेले आहेत. मी ना बघा इथं वेळ आहे म्हणून व्यवस्थित सोडवून सांगितलेलं आहे. तुम्ही जास्त वेळ न घालवता तुम्हाला बघा कुठली सिरीज घेतली पाहिजे प्रथम हे समजलं पाहिजे. म्हणजे मी ना कशी ही सिरीज घेतली, काय आपण ही सिरीज घेतली पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे. तुम्ही ही सिरीज घ्यायची आणि लगेच सोडवायचं. हे मोठी सिरीज असले तर अल्टरनेट नंबर घ्यायचे, एक सोडून एक नंबर घ्यायचे आणि सिरीज तयार करायची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. हा प्रश्न सुद्धा काय बघा IMP प्रश्न आहे. कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा तो बघा. आता 31 पहिल्यांदा बघा 31 आहे, त्यानंतर काय बघा इथं 35 आहे, त्यानंतर 43 आहे, 50 आहे आणि त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येते. 31 पासून 35 कसं तयार झालेला आहे किंवा 31 आणि 35 मध्ये फरक कितीच आहे, तर तुम्ही म्हणाल अधिक 4 चा फरक आहे. 35 आणि 43 मध्ये फरक कितीच आहे, तर अधिक 8 चा फरक आहे. 43 आणि 50 मध्ये कितीचा फरक आहे, प्लस 7 चा फरक. आता पुढे कितीचा फरक येऊ शकतोय, असं काहीच लक्षात येत नाही. 4, 8, 7 म्हणजे एकदम काय बघा समजत नाही. तर काय केलेलं आहे बघा, तर 3 अधिक 1 ह्यांची बेरीज किती येते, व ह्या 3 अधिक 1 ची बेरीज 4. म्हणजे ह्या 31 मध्ये 4 हे मिसळलेलं आहे, 35 आलेला आहे. 3 आणि 5 ची बेरीज किती येते, किती येते 3 आणि 5 8. मग हे 8 काय केलेलं आहे 35 मध्ये मिसळलेलं आहे. 35 अधिक 8 किती आलं, 43 आलं. त्यानंतर 4 आणि 3 ची बेरीज किती आली, किती आली 7 आलं. हे 7 ह्या 43 मध्ये मिसळलं. 43 अधिक 7 किती झालं 50, पुढली संख्या आलं. त्यानंतर आता 5 अधिक 0 किती येते, 5 अधिक 0 5. मग हे 50 मध्ये, ह्या 50 मध्ये तुम्ही काय बघा 5 अधिक केलं पाहिजे. 50 अधिक 5 किती येणार आहे 55. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. पहिल्यांदा तुम्ही सुद्धा प्रश्न सोडवत चला, जर सुटत नसेल तर तुम्ही ते बघा. तर प्रश्न क्रमांक 6 हा सोपा प्रश्न आहे. 2 पासून 6 तयार केलेला आहे. तर 2 पासून 6 कसं तयार करणार, तर 2 गुणिले 3 असं करू नका, कारण पुढे हे येत नाही आहे. तुम्ही काय करायचं पाहिजे, कारण तुम्हाला पुढनं समजते बघा. 6 पासून 14 कसं तयार झालं, तर 6 पासून 14 कसं तयार झालेलं असेल, तर 6 गुणिले 2 केला असेल, 6 दुनी 12 अधिक 2 केला असेल. ठीक आहे, म्हणजे 6 पासून 14, 6 गुणिले 2 किती झालं 12, 12 अधिक 2 किती झालं 14. म्हणजे 6 पासून 14 कसं तयार करायचं समजलं. 14 पासून 30 पण लक्षात येते बघा कसं केलं असेल. इथं बघा 14 गुणिले 2 केला असेल, 14 दुनी 28 आणि 28 अधिक 2 किती झाले 30 झालेलं आहे. आलं की नाही 30 बघा. तसंच या 2 पासून 6 तयार केलं असेल, 2 गुणिले काय बघा 2 केला असेल आणि काय बघा अधिक काय केला असेल 2. 2 दुनी 4, 4 आणि 2
6 आलेला आहे. तसंच तुम्ही आता 30 पासनं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते हे सांगायचं आहे. तर ते कसं करणार? 30 गुणुले 2 करणार, अधिक काय बघा 2 करणार. 30 दुनी 60, 60 आणि 2 काय बघा 62. 62 कुठं आहे का ऑप्शन मध्ये? तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा बघा. हा 7वा प्रश्न सोडवायचा आहे कसा? तर 6 पासून 7 तयार केलेला आहे. 6 पासून 7 तयार केलेला आहे. कसं? तर काय बघा केलं असेल तर बघा ह्या 6 पासून 7 तयार करायचा आहे. तर 6 गुणुले 1, 6 एके 6 अधिक 1 केला असेल तर 7 आला असेल. ह्या 7 पासून 16 तयार करायचा आहे. कसं केला असेल? 7 गुणुले 2 केला असेल. 7 दुनी 14 आणि 14 अधिक काय बघा 2 केला असेल. किती आलंय? 16 आलं काय बघा हे 16. ह्या 16 पासून आपल्याला 51 तयार करायचा आहे. तर 16 गुणुले 3, 16 एके 16, 16 दुनी 32, 16 त्रिका 48 आणि 48 अधिक 3 किती आलं? 51. इथं पॅटर्न लक्षात येतोय. गुणुले 1 अधिक 1, गुणुले 2 अधिक 2, गुणुले 3 अधिक 3. आता काय करायला पाहिजे? 51 ला गुणुले 4 करायला पाहिजे आणि अधिक 4 करायला पाहिजे. येणार किती? आता 51 गुणुले 4 हे करत बसू नका. तुम्ही डायरेक्ट काय बघा लक्षात ठेवायचं असं आडवं करू शकता. 4 न 1 ला गुणल्यानंतर 4 येणार आणि 4 न 5 ला गुणल्यानंतर 4 पंचा 20 येणार. 204 अधिक 4 किती येणार? 208 येणार. काही विद्यार्थी पेन आणि पेपरला हात न लावता सुद्धा काढतात. 51 गुणुले 4 ते कसं करणार? 50 गुणुले 4 करणार. 200 येणार आणि राहिलेला 1 आणि 4 चा गुणाकार करणार. 4 येणार. 200 अधिक 4 204 असं डायरेक्ट लिहिणार. ते तुमच्या सरावावरती अवलंबून आहे. बघा असं तुम्ही काय बघा 51 गुणुले 4 बाजूला लिहित बसल्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बघा करा. डायरेक्ट करा. जर तुम्हाला काय बघा हे गुणाकार वजाबाकी भागाकार अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्ही जर केलेली असेल तर तुम्हाला काय बघा आडवं करण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही. आडवीच संख्या घ्या आणि त्यांचा गुणाकार वजाबाकी भागाकार काय असेल ते करा. वेळ ह्याच्यामध्ये वाचतो. 208 ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा बघा. प्रश्न क्रमांक 8वा सोडवायचा कसा? तरी सुद्धा सिरीज मोठी वाटते आणि सिरीज जर मोठी असेल तर मी काय सांगितले? अल्टरनेट नंबर घ्यायचा. एक सोडून एक नंबर घ्यायचा. तर इथं बघा 28 आणि 31 पासून हे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? ठीक आहे. ह्या एक सिरीज तयार होत्या म्हणजे 28 ची एक सोडून नंबर 31 ची आणि एक सोडून नंबर प्रश्नचिन्हाची ही एक सिरीज तयार झाली. त्यानंतर 33 ची 36 ची आणि 39 ची एक सिरीज तयार होणार आहे. आता 28 आणि 31 बघा हे 28 दिसते आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे? तर अधिक 3 चा फरक आहे. 31 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी अधिक 3 करा. 31 अधिक 3 किती येणार? प्रश्नचिन्हाच्या जागी 34 येणार. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. आता दुसरी सिरीज आपण कुठली केलेली होती? 33 ची आणि 36. 33 आणि 36 मध्ये फरक कितीचा आहे? कितीचा फरक आहे? 3 चा. 36 नंतर 39 कितीचा फरक आहे? 3 चा फरक आहे. अशा पद्धतीने ही सिरीज होती. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. आता ही सुद्धा सिरीज बघायला गेल्यानंतर प्रश्न क्रमांक 9 ही सुद्धा सिरीज मोठी आहे आणि मोठी सिरीज असली की अल्टरनेट नंबर घ्यायचा. हा सुद्धा प्रश्न NMMS ला आलेलाच प्रश्न आहे. हा कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा तो बघा. 13 पासून 17 तयार झालेला आहे. 13 पासून 17 तयार झालेला आहे. सॉरी अल्टरनेट नंबर घ्यायचा. अल्टरनेट नंबर म्हणजे काय बघा 13 आणि 25. 13 आणि 25. आता 25 आणि 13 मध्ये फरक कितीचा आहे? कारण सिरीज ही मोठी आहे आणि मोठी सिरीज असेल तर अल्टरनेट नंबरच घ्यायची म्हणजे एक सोडून एक नंबर घ्यायचे आणि सिरीज तयार करायची. एका दिलेल्या सिरीज मध्ये 2-3 सिरीज असू शकतात. 2 असू शकतात, 3 असू शकतात, काही ठिकाणी 2 ते 3 असू शकतात. तर बघा 13 पासून 25 तयार झालेला आहे. आता 25 मधून 13 गेल्यानंतर येते किती? 5तनं 3 गेल्यानंतर येणार किती? 2 आणि 2तनं 1 गेल्यानंतर उरलं 1 म्हणजे अधिक 12. 13 मध्ये अधिक 12 केल्यानंतर 25 येणार. 25 सोडून काय बघा 25 आणि 37 एक सोडून नंबर अशी आपण सिरीज बघत आहोत. तर बघा 7तनं 5 गेलं की 2 आणि 3तनं 2 गेलं की अधिक 12 झाले. आणि 37 आणि काय बघा 58. 8तनं 7 गेलं की उरलं 1. 5तनं 3 गेलं की 21. इथं अधिक 21 झालेला आहे. आता काय गेलं? हीच सिरीज आपण दुसऱ्या ह्याला सुद्धा इम्प्लिमेंट करायची असते. अधिक 12 ह्यांच्यामध्ये अधिक 0चा काय फरक आहे आणि अधिक 12 आणि अधिक 21 मध्ये कितीचा फरक आहे? तर अधिक 9चा फरक आहे. अधिक 9चा फरक आहे. तशाच पद्धतीने आपण पुढे बघूया येते काय? 17 आणि काय बघा 32. 17 आणि 32 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे?
तर 12तनं 7 गेलं 5 ह्याच्याला 1 3तनं काय बघा 2 गेलं म्हणजे अधिक 15चा फरक आहे. 32 आणि 17 मध्ये अधिक 15चा फरक आहे. 32 आणि ह्या 47 मध्ये कितीचा फरक आहे? 7 5 म्हणजे 15चा फरक आहे. ठीक आहे. आता हे 15 आणि काय बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कितीचा फरक यायला पाहिजे होता? तर या 15 मध्ये बघा तुम्ही इथं बघा इथं 12 होतं, इथं 12 होतं, इथं काय बघा 12 होतं आणि 21 म्हणजे 12 नंतर अधिक 9 केलेलं आहे. तसंच तुम्ही बघा इथं 15 आहे, इथं 15 आहे. 15 नंतर अधिक 9 करा. 15 आणि 9 किती होणार? अधिक 24 होणार. म्हणजे ह्या 47 मध्ये तुम्ही काय मिसळणार? 24 मिसळणार. म्हणजे 47 अधिक 24 करणार. आणि 7 आणि 4 11 ह्याच्याला 1 4 आणि 2 6 आणि 1 7 71 ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ही बघा नंबर सिरीज जर समजलं नसेल परत आणि एकदा बघा. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न सोडवायचा कसा? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10वा. तर 0.5 पासून 2 तयार झालेला आहे. म्हणजे 0.5 आणि 2 मधला फरक काढूया. तर तो फरक किती येणार आहे? तर अधिक 1.5 चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 1.5 चा फरक अधिक 1.5 चा. 2 पासून 4.5 मध्ये फरक कितीचा आहे? तर तुम्ही म्हणाल 2.5 चा फरक आहे. 4.5 मधनं जर 2 वजा केलं तर 2.5 येणार आहे. त्यानंतर काय बघा 4.5 आणि 9 मध्ये फरक कितीचा आहे? 4.5 आणि 9 मध्ये फरक हा 4.5 चाच असणार कारण 4.5 अधिक 4.5 हे 9 असतं. त्यामुळे 4.5 मध्ये 4.5 मिसळल्यानंतर 9 आलं. फरक म्हणजे त्यांच्यातली वजाबाकी काढतोय 2 नंबर मधले. साधा आहे. त्यानंतर 16.5 आणि 9 मध्ये फरक कितीचा आहे? तर पॉईंट 16तनं 9 गेल्यानंतर उरतंय किती? तर 16तनं 9 गेलं की तुम्ही उरणार 7 म्हणजे 7.5 चा फरक आला. परत आता फरकाचा फरक काढा. 1.5 आणि 2.5 मध्ये फरक कितीचा आहे? तर तुम्ही म्हणाल अधिक 1 चा फरक आहे. त्यानंतर 2.5 आणि 4.5 मध्ये फरक किती आहे? तर 2 चा फरक आहे. 4.5 आणि 7.5 मध्ये फरक कितीचा आहे? तर 3 चा फरक आहे. आता येणारा पुढला फरक कितीचा येणार आहे? 4 चा येणार. बघा 1 चला 2 चाला 3 चाला. 7.5 मध्ये काय करायचं? 4 मिसळायचं. बघा ह्या 7.5 मध्ये 4 मिसळायचं. तर तुम्ही म्हणाल 7.5 आणि 4 किती येणार? 11.5. ते 11.5 ह्या 16.5 मध्ये मिसळायचं. दो किती येणार? तर 5 5 10 ह्याच्याला 1 6 आणि 7 8 ह्याच्याला 1 28. तर 28 कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. इथं तुम्हाला दिसतंय काय? बघा. तर 28 त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11वा बघा. हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा तो 231 पासून 118 तयार झालेला आहे. दोघांच्यातला फरक काढा. तर काय बघा 231 मधून 18 घालवणार. 11तनं 8 गेलं तर 3 ह्याच्याला 1 3तनं 2 गेला 1 आणि काय बघा 113 म्हणजे वजा 113 आहे. 118 मधून 61 घालवणार. 8तनं 1 गेल की बघा 7 आलं आणि 11तनं 6 57 येणार. 61 मधून 32 घालवा. 61 मधून 32 घालवल्यानंतर 11तनं 2 गेलं की 9 किती येणार? 29 आणि 32 मधून 17 घालवा. 32 मधून 17 घालवल्यानंतर येणार किती? 15. एवढे फरक आहेत. आता आपल्याला नंतर काय पुढं काय येईल बाबा? पुढं फरक किती येईल? म्हणजे पुढं किती मिसळायला पाहिजे? तर ह्यांच्यामध्ये 113 मध्ये 57 मध्ये 29 मध्ये 15 मध्ये काय पॅटर्न आहे का? तो लक्षात घ्यायचा. 113 पासून 57 काहीतरी वाटतंय की 113च्या ते निंपट आहे. 57 तर 113 ची निंपट होऊ शकत नाही कारण 113 ही काय विषम संख्या. विषम संख्येची निंपट ही कधीही पूर्ण संख्या येत नाही. मग 113 मध्ये वजा 1 मिसळा. वजा 1 जर अधिक 1 करून चालणार नाही कारण ही संख्या वजा आहे म्हणून मी त्याच्यामध्ये वजा 1 मिसळतोय. येणार किती? वजा 114 आणि वजा 114 ची जर निंपट केली म्हणजे वजा 114 ला जर 2 न भागलं म्हणजे तिची निंपट वजा 114 ची निंपट किती येणार आहे? 57 येणार आहे. आता 57 मध्ये वजा 1 मिसळा पहिल्यांदा. 57 मध्ये अशीच प्रोसिजर करायची. 57 मध्ये वजा 1 मिसळल्यानंतर वजा 58 आलं. वजा 58चं काय बघा भागिले 2 म्हणजे वजा 58चं काय बघा अर्ध केलं निम्म केलं किती आलं? 29 आलं. 29 मध्ये वजा 1 मिसळलं वजा 30 आलं आणि वजा 30 ची निंपट केली आली की नाही वजा 15. वजा 15 मध्ये वजा 1 मिसळला आला वजा 16 आणि वजा 16चा काय बघा हाफ केला. वजा 16 ची निंपट किती येणार? वजा 8 म्हणजे 17 मधून वजा 8 घालवायचं आणि 17 मधून 8 घालवल्यानंतर येते किती? 9 येते. ऑप्शन क्रमांक बघा 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. हा प्रश्न सुद्धा NMMS ला आलेलाच प्रश्न आहे. हा वेगळा कुठला प्रश्न नाही आहे. सर्व प्रश्नांचा तुम्हाला सराव प्रॅक्टिस झालाच पाहिजे. जर समजलं नसेल तर 2दा बघा. समजलं नसेल तर कमेंट मध्ये मला सांगा. मी परत आणि तुम्हाला ते सांगतो.
त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 12वा बघा. 12 नंबरचा प्रश्न सोडवायचा कसा. 2 पासून 5 तयार झालेला आहे. 2 पासून 5 कसं केलं असेल 2 पासून 5 तयार. तर बघा त्रिक म्हणजे 2चा 3 संघ गुणाकार केलेला आहे आणि वजा 1 केलेला आहे. बघा मी इथं लिहितो तुम्हाला. इथं ह्या 2 संघ ह्या 2चा ह्या 2 पासून 5 तयार करायचा आहे. 2 पासून 5 कधी बघा ती गुणाकाराच्या रूपामध्ये वाढती सिरीज, कधी बघा ह्याच्यामध्ये आपल्याला फरक घेतला पाहिजे, आपल्या लक्षात समजलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. 2 पासून 5 तर काय बघा 2चा गुणाकार 2शी केलेला आहे. सॉरी 2चा गुणाकार 2शी करून चालणार नाही, तर 2चा गुणाकार 3शी केलेला आहे आणि त्यानंतर 1 वजा केलेला आहे. 2 त्रिक 6 आणि 6 वजा 1 आलं किती 5. आता ह्या 5 पासून 13 तयार करायचा आहे. तर 5चा गुणाकार 3 संघ करायचा आहे. 5 त्रिक 15 आणि 15 वजा 2 करायचं 13 आलेला आहे. आता ह्या 13 पासून 36 करायचं आहे. म्हणजे 13चा गुणाकार 3 संघ करा, वजा किती करणार इथं 3 करणार. पहिल्यांदा वजा 1 केलता, त्यानंतर वजा 2 केलता, त्यानंतर वजा 3 करत आहे बघा. 13 1 13, 13 2 26, 13 त्रिक 39, 39 वजा 3 किती आलं 36. त्यानंतर 36 गुणाकारामध्ये 3 करा आणि वजा किती करणार आता इथं 4 करणार. आता 36 त्रिक 108 येते आणि वजा 4 किती येणार 104 करणार. त्यानंतर 104 गुणाकारामध्ये किती करणार 3 करणार आणि वजा किती करणार 5 करणार. 104 गुणिले 3 तर तुम्ही काय बघा मी तुम्हाला सांगितलंय उभं करू नका, आडवंच करा. 104 गुणिले 3 सुद्धा तुम्हाला करता येते. बघा 3 न 4 लागोना 3 चोक 12, हातच्याला 1, 3 0 0 1 आणि 3 1 3, 312 वजा 5, 312 वजा 5 307. 307 ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सगळीकडं प्रत्येक संख्येला म्हणजे ही संख्या असून दे 2 असून दे 5 असून दे 13 असून दे 36 असून दे 104 असून दे प्रत्येकाला 3 गुणलेलं आहे. प्रत्येकाला 3 गुणलेलं आहे. मात्र त्यांच्यातून वजा पहिल्यांदा 1 केला, त्यानंतर वजा 2 केला, वजा 3 केला, वजा 4 केला, वजा शेवटी 5 करायला आपल्याला पाहिजे होता. हा एक पॅटर्न चालत गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा बघा. प्रश्न क्रमांक 13वा सोडवायचा कसा. 7 पासून 10, 10 पासून काय बघा 17, 17 पासून 32, 32 पासून 63 तयार झालेला आहे. 7 पासून 10 किंवा 10 आणि 7चा फरक काढा. किती येणार अधिक 3 येणार. 10 आणि 17 मध्ये या 10 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे 17तनं 10 गेलं की अधिक 7चा फरक आहे. त्यानंतर या 17 मध्ये आणि ह्या 32 मध्ये कितीचा फरक आहे हे 3 आणि 10 13 15चा फरक आहे. त्यानंतर 32 आणि 63 मध्ये फरक किती आहे 1 6 मधनं 3 गेल्यानंतर उरते किती 3 31चा फरक आहे. अधिक 31चा फरक आहे. यावरून लक्षात येते की बघा 3 पासून 7 तयार झालेला आहे, 7 पासून परत 15 तयार झालेला आहे, 15 पासून 31 ही सिरीज येते. म्हणजे 3 पासून काय बघा 7 कसं तयार होणार तर 3 ची दुप्पट करा. 3 गुणिले 2 अधिक 1 किती येते 7 येते. म्हणजे 3 ची दुप्पट केल्यानंतर आली 6, 6 1 1 7. आता या 7 ची दुप्पट करा की त्यांना 14, त्याच्यामध्ये 1 मिसळल्यानंतर 15 आलं की नाही पुढील संख्या 15. 15 ची दुप्पट करा, 15 ची दुप्पट 15चा पाडा 2 पर्यंत म्हणा. 15 2 30 आणि 30 अधिक 1 आलं किती 31. आता तुम्हाला 31 ची दुप्पट करायला पाहिजे. 31 गुणिले 2 करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये किती मिसळलं पाहिजे 1 मिसळला पाहिजे, जसं आपण प्रत्येकात करत आहे. 31 जुनी किती झालं 62, 62 आणि 1 63. 63 ही संख्या कोणामध्ये मिसळायला पाहिजे ह्या 63 मध्ये मिसळायला पाहिजे. आणि 63 अधिक 63 किती येणार बघा 63 अधिक 63 किती येणार तर 3 3 6 येणार आणि 6 6 12 येणार. 126 ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 14वा बघा. 34 पासून 23 कमी होत संख्या झालेली आहे, कमी झालेली आहे. मग 4 आता यांच्यातला फरक काढा. 4तनं 3 गेल्यानंतर उरतं 1 आणि 3तनं 2 गेलं की उरतं 1 म्हणजे वजा 11 केलेला आहे. 23 मधनं काय बघा 14 तर इथं काय बघा 9. 23 मधनं 14 गेल्यानंतर म्हणजे 23 आणि 14चा फरक किती 9 वजा 9 केलेला आहे. 14तनं 7 गेलं ह्या दोघांचा फरक किती असणार वजा 7. त्यानंतर हे किती असणार वजा 5. आता हा जर फरक बघा गेला ना आता इथं करणार किती पुढं पहिल्यांदा 11 होता. 11तनं 2 गेल्यानंतर 9, 9तनं 2 गेल्यानंतर 7, 7तनं 2 गेल्यानंतर 5 विषम संख्या आणि 5तनं 2 गेल्यानंतर काय येणार 3 येणार म्हणजे वजा 3 येणार. वजा 3 हे 2 मधनं घालवायला पाहिजे. 2 आणि वजा 3 2 मधनं वजा 3 गेल्यानंतर येणार किती वजा 1. किती येणार वजा 1. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1 हे त्याचं बरोबर उत्तर. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15वा बघा. 95
116, 139, 163 सर्वच ठिकाणी बघा फरक घ्यायची काही गरज नाही किंवा सर्वच ठिकाणी गुणाकार करायचा एक तुम्हाला समजलं पाहिजे कुठल्या ठिकाणी बाबा फरक घ्यायचा कुठल्या ठिकाणी आता गुणाकार बाबा एखादी सिरीज झपाट्यानं वाढत आहे तर तिथं गुणाकार केला पाहिजे एखाद्या सिरीज मध्ये बघा फरक कधी घेतला पाहिजे हा एखादी सिरीज कमी कधी होत चाललेली पाहिजे एखाद्या सिरीज अशी सिरीज दिलेली आहे की तिथे कुठल्या तरी संख्येचं वर्ग आहेत का ते बघितलं पाहिजे कुठल्या तरी संख्येचं घन आहेत का ते बघितलं पाहिजे तर 95 हे कुणाच्या जवळ आहे 116 139 163 तर 95 हे 10च्या वर्गाच्या जवळ आहे 10चा वर्ग वजा 5 केलेला आहे 95 म्हणजे काय 10चा वर्ग वजा 5 केलेला आहे 10चा वर्ग 100 येतोय वजा 5 किती येणार आहे 100 वजा 5 95 हे 116 कुठल्या वर्गाच्या जवळ आहे तर तुम्ही म्हणाल 11च्या वर्गाचा 11चा वर्ग वजा 5 केलेला आहे 11चा वर्ग किती असतो 121 आणि त्यातनं 5 वजा केल्यानंतर येणार किती 116 येणार 139 12चा वर्ग करा 12चा वर्ग वजा 5 12चा वर्ग 144 वजा 5 किती येणार आहे तर 139 येणार आहे 163 कुणाचा 13चा वर्ग वजा 5 आहे 163 आलेला आहे आता आपण प्रश्नचिन्हाच्या जागी काय करायला पाहिजे तर 14चा वर्ग वजा 5 केला पाहिजे 14चा वर्ग असतोय किती 196 तुम्ही म्हणणार आणि वजा 5 केल्यानंतर 196 ने 5 घालवा किती येणार 191 ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे अशा पद्धतीने सोडवायचा सोपा प्रश्न होता कारण कुठल्या तरी बघा संख्येच्या वर्ग बघणं सुद्धा महत्वाचं आहे कुठल्यात ना कुठल्या तरी संख्येचं वर्ग आहे ते जवळपास आहे काहीतरी संख्या वजा करायची होती किंवा काही ठिकाणी काहीतरी संख्या ऍड करायची अशी सुद्धा सिरीज दिली जाईल सिरीज व्यवस्थितरित्या बघायचं वेळ घालवायचं नाही फरक काढत बसणार त्यानंतर फरक तुमचा चुकणार कुठेतरी परत आणि तुम्ही बघा कुठल्या तरी संख्येचं वर्ग आहे काय बघणार इकडे तिकडे करणार वेळ घालवणार 2-3-4 मिनिटं त्याच्यात घालवणार असं करायचं नाही त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाचं आहे मी जेवढे तुम्हाला बघा नंबर सिरीजचे प्रॉब्लेम देतोय ते सर्वांची काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा 1-2 वेळा प्रॅक्टिस करा जर जमत नसेल काय बघा समजत नसेल तर 3-4 वेळा प्रॅक्टिस करा तुम्हाला येईलच ते आणि येत नसेल कुठला तरी प्रश्न तर ते कमेंट मध्ये मला सांगा मी परत आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा 16वा बघा प्रश्न क्रमांक 16वा सांग कसा आहे हा आयएमपी प्रश्न आहे आयएमपी प्रश्न काय आहे आता बघा 6 आणि 9 ह्यांचा फरक काढायचा नाही इथं काय आहे बघा ह्या 6 आणि 9 ची बेरीज आहे 9 आणि 6 किती येते 9 आणि 6 15 येते आले का नाही पुढली संख्या 15 आता 9 आणि 15 ची बेरीज करा 9 आणि 15 ची बेरीज 15 आणि 9 किती आलं 24 आलं का नाही आता 15 आणि 24 ची बेरीज करा किती आलं 39 आलं का नाही आता 24 आणि 39 यांची बेरीज करा आलं का नाही 63 बघा 9 आणि 4 किती असणार आहे 9 आणि 4 13 आणि ह्याच्याला एक 3 आणि 3 किती असणार 6 63 आता 39 ची आणि 63 ची बेरीज करायची अशा पद्धतीने ही सिरीज दिलेली आहे आणि 39 आणि 63 ची मी काय म्हणतोय कधी पण काय बघा आडवीच तुम्ही बेरीज करा वजाबाकी करा यांची बेरीज किती येणार 9 आणि 3 काय बघा 9 आणि 3 किती येणार यांची बेरीज 9 आणि 3 12 ह्याच्याला 1 येणार 6 आणि 3 किती आले 9 9 आणि 1 10 102 ही त्यांची बेरीज येणार 102 ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे तर त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढला बघा प्रश्न क्रमांक 17वा हा प्रश्न कशा पद्धतीचा आहे मी तुम्हाला सांगितलं होतं एकाच सिरीज मध्ये कधी कधी 2 सुद्धा सिरीज असू शकतात एकाच सिरीज मध्ये कधी कधी 3 सिरीज सुद्धा असू शकतात अल्टरनेट नंबर घ्यायचा एक सोडून एक नंबर घ्यायचा आणि अशा पद्धतीनं तिथं सिरीज तयार करायची बघा इथं 19 आहे ना 19 नंतर हे 2 नंबर सोडलेले आहेत आणि 16 घेतलेला आहे म्हणजे 19 नंतर 2 नंबर सोडून 16 नंतर हे 2 नंबर सोडून 13 आणि 13 नंतर काय बघा हे 2 नंबर सोडून काय बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल अशा पद्धतीने ही सिरीज तयार होते आता तुम्ही काय करणार 19 आणि काय बघा 11 सोडणार आणि 13 घेणार आणि अशा पद्धतीने सिरीज तयार करणार तर नाही आपलं काय बघा डोकं लावायचं डोकं आपलं केव्हा लागणार ज्यावेळी आपलं प्रॅक्टिस होणार तेव्हा त्यानंतर बघा हे 11चा आपण 2 नंबर सोडून म्हणजे कुठलं 13 आणि 16 सोडून 11चा काय बघा या 1500 येणार त्यानंतर हे 2 नंबर सोडून 1500 कोणाचा आहे पुढे 19 अशी सिरीज तयार होणार त्यानंतर 13चा काय बघा या 13चा काय बघा 2 नंबर सोडून 1700 येणार आणि 17चा 2 नंबर सोडून 21 अशा पद्धतीने ही सिरीज तयार झालेली आहे आपल्याला कुठली सिरीज लागते 19 2 नंबर सोडून 16 आणि काय बघा 2 नंबर सोडून काय बघा हे 13 आणि 13 आणि हे 2 नंबर सोडून प्रश्नचिन्हाच्या जागी तर 19 मधून काय बघा काय झालेलं आहे वजा 3 झालेला आहे 16 मधून काय बघा वजा 3 झालेला आहे 13 आलेला आहे दिसते काय 16 मधून 13 वजा 3 केलेला आहे 13 मधून वजा 3 करा
13 मधून 3 किती येणार 10. तर ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तुम्ही पुढलं सुद्धा बघा. 11 पासून 15 कसं तयार झालेलं आहे, तर 11 पासून 15 अधिक 4 केलेलं आहे. 15 पासून 19 कसं तयार झालेलं आहे, अधिक 4. अशी सिरीज तयार झालेली आहे. 13 पासून 17 हे 13 दिसते आणि 17 ही सिरीज कशी तयार झाली, अधिक 4 केलेला आहे. 17 पासून हे 21 दिसते की नाही, अधिक 4 केलेला आहे. अशा पद्धतीने ही सिरीज तयार केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 18वा बघा. हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा, अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय. तर 6 पासून 18 तयार केलेला आहे. तर कसं तयार केलेलं आहे, तर गुणाकारामध्ये 3 केलेला आहे. सरळ सरळ दिसते. 6 गुणिले 3 6 त्रिका 18. 18 पासून 54 तयार झालेला आहे. गुणिले 3 केलेले आहे. म्हणजे या दोन संख्यांच्या मध्ये गुणाकाराचा संबंध आहे. 18 त्रिका 54 आलेला आहे. आता 54 ला सुद्धा 3 ना आपण इथं काय बघा गुणणार. 54 ला 3 कसं मी गुणणार, तर 50 चा 3 संघ गुणाकार 150 आणि 150 आणि 4 आणि 3 चा गुणाकार म्हणजे 162 येणार. मी डायरेक्ट पेन आणि पेपरला हात न लावता सुद्धा लिहू शकतो. 162 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आपण बघून सुद्धा बघा, फक्त प्रश्नांच्याकडे बघून आपण उत्तर लिहू शकतो. एवढं आपलं प्रॅक्टिस झालं पाहिजे. 54 गुणिले 3 165 कसं येते, तर बघा 54 गुणिले 3 मी कसं केलं बघा. तर 54 म्हणजे काय, 54 म्हणजे काय, तर 50 अधिक 4 म्हणजे 54 आणि त्याला कितीनं गुणायचं आहे, 3 न गुणायचं आहे. 54 ला 3 न गुणलं काय, किंवा 50 अधिक 4च्या ब्रॅकेटला कंसाला 3 न गुणलं काय, तर मी काय केलं, ह्या 3 न 50 ला गुणलं, आले किती हो 150 आलं. आणि या 4 ला 3 न गुणलं, 4 ला 3 न गुणल्यानंतर आलं किती 12. ह्यांच्यामध्ये प्लस चिन्ह आहे म्हणून यांच्यामध्ये प्लस चिन्ह केलं आणि 150 अधिक 12 162 आलं. हे डायरेक्ट मी 162 असं लिहिलं. हे मनातल्या मनात सुद्धा आपल्या होऊ शकतं. एवढं प्रॅक्टिस आपलं पाहिजे. त्यानंतर काय बघा, हे तर 162 काय बघा, इथं ही संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी 162 गुणिले 3 केल्यानंतर 486 येतच असेल. ते पुढे सोडवून बघा. 486 ला 3 न गुणल्यानंतर 1458 येतच असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा बघा. 19वा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे. 2 पासून 4 तयार झालेला आहे म्हणजे गुणिले 2 केलेला आहे. 2 दुनी 4. त्यानंतर 4 पासून 12 तयार केलेला आहे तर गुणिले 3 केलेला आहे. 4 त्रिकम 12. 12 चा गुणाकार काय बघा, गुणिले 5. पहिल्यांदा गुणिले 2 केलं, गुणिले 3 केलं, गुणिले 5 केलं, तर 12 पंचे 60. 60 पासून काय बघा किती गुणिले केला असेल, तर तुम्ही म्हणाल काय बघा 6 7 म्हणजे 7 गुणिले केलेला आहे. किती केलेला आहे, गुणिले 7 केलेला आहे. 60 ला गुणलेला आहे. म्हणजे बघायला गेलं तर पॅटर्न काय, मूळ संख्येच्या पॅटर्ननं गुणिले केलेला आहे. 2 ला गुणिले 2 केलेलं होतं, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7 ह्या काय आहेत मूळ संख्या. म्हणजे 420 ला गुणिले किती करणार, 9 केलं तर तुमचं चुकणार. गुणिले किती केलं पाहिजे, 11 केलं पाहिजे. कारण पहिल्यांदा गुणिले 2 केलं, गुणिले 3 केलं, त्यानंतर गुणिले 5 केलं, त्यानंतर गुणिले 7 केलं. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की त्या बाबा मूळ संख्या आहेत, त्या विषम संख्या नाही आहेत. त्यामुळे गुणिले 9 न करता गुणिले 11 केलं. मग 420 ला 11 न गुणायचं. 420 ला गुणिले 11. 11चा पाडा तर येतच असेल. 11 न 0 ला नंतर 0 येते. 11 न 2 ला गुणल्यानंतर 22 येते. ह्याच्याला 2 आला. 11 चोक 44, 44 आणि 2 46 म्हणजे 4620. ऑप्शन क्रमांक 3. 11 न बघा 420 ला गुणायचं एक ट्रिक सुद्धा आहे. ती कशी आहे बघा. आता 11 न जर एखाद्या संख्येला गुणायचं असेल तर हे 0 आहे तसं येणार. आता आपण काय बघा, तर काय करायचं, हे 0 नाही असं लक्षात घ्या. 11 ने 42 ला फक्त गुणायचं आहे. 11 न काय करायचं, 42 ला. हे 2 आहे तसं लिहायचं. 2 आहे तसं लिहायचं. या 2 आणि 4 ची बेरीज करायची. काय करायची, बेरीज. किती येते 6 आणि 4 हे पहिला आकडा आहे ना, तो आहे तसा लिहायचा. इथं शेवटी 0 होतं, त्यामुळे 4620 ही एक ट्रिक आहे. 11 न कुठल्याही संख्येला गुणायचं असेल. समजा 11 न काय बघा 85 ला गुणायचं आहे. 11 न तुम्हाला दाखवतो हे कसं आहे बघा. तर काय करायचं, 5 हे आहे तसं लिहायचं. त्यानंतर या दोघांची बेरीज करायचं. 8 आणि 5 किती येतोय, 13. आता हातच्या किती आला, 1 आला. ह्यो 8 आहे तसा न लिहिता ह्यो हातच्या मिसळायचा 935. म्हणजे 85 गुणिले 11 किती येते, 935 येते. इथं बघा जर 850 असेल तर इथं बघा एक शून्य वाढवायचे. तो शून्याचा विचार नंतर न करायचा. अशा पद्धतीने हे सुद्धा प्रश्न सोडवायचा होता. आणि प्रश्न क्रमांक हा 20वा प्रश्न मी तुम्हाला काय बघा होमवर्कला देत आहे. त्याचं उत्तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की कुठलं उत्तर योग्य येतंय ते. अशा पद्धतीनं बघा NMMS एक्झाम 2025 हे जे टाईप होता, टाईप नंबर पहिला म्हणा, की ह्याच्यामध्ये काय बघा संख्या दिलेल्या असतील आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल, कुठला योग्य पर्याय येईल, ह्या तुम्हाला सांगायचा होता. तर NMMS च्या एक्झामला जवळपास मॅथच्या पेपरमध्ये 3 क्वेश्चन ह्याचे येतात.
3 ते 4 क्वेश्चन येतात. त्यामुळे बघा हे 3 ते 4 क्वेश्चन सोडायचे नाहीत. प्रॅक्टिस करा, बघा व्यवस्थितरित्या तुम्ही बघा नवीन नवीन एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला ते सुटून जातील. तर थँक्यू.